तर आज नवरात्रीचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी माता दुर्गेचं चौथं रूप कुष्मांडा माता ह्यांची पूजा केली जाते। आणि आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मी तुम्हाला वैष्णोदेवी धाम फिरवणार आहे। हे वैष्णोदेवी धाम मंदिर अक्रोडी रेल्वे स्टेशनच्या अगदी अपोजिट साईडला आहे। तुम्ही कधीही येऊन दर्शन करू शकतात। आणि इथे मंदिरात आत आल्यानंतर आधी शंकर पार्वती महादेवाची पिंड आणि श्री गणेशा केल्यानंतर माता दुर्गेचं रूपाचा आपण दर्शन घेतो आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त यांचं दर्शन घेतो। त्यानंतर मोठा हॉल आहे आणि इकडे बाहेर वैष्णोदेवी धाम बनवलेला आहे। तर ह्या गुहेत आत शिरण्याआधी आपल्याला चामड्याच्या कुठल्याही वस्तू आपल्याला बाहेरच काढून ठेवाव्या लागतात। तर कथेनुसार म्हणायचं झालं तर देवी लक्ष्मीचा अवतार असलेला माता वैष्णोदेवी यांनी एका तांत्रिकापासून सुटका करून घेण्यासाठी त्रिकुटा टेकडीमध्ये आश्रय घेतला आणि त्यानंतर तिथे त्यांनी दुर्गेचं रूप धारण केलं। म्हणजे त्यांनी एका शिळा रूपामध्ये रूप धारण केलं, पिंड रूपात रूप धारण केलं आणि भैरव या तांत्रिकाचा पराभव करून इथे हे स्थान मिळालं।